या ठिकाणी मिळतात सगळ्यात स्वस्त साड्या, जास्त व्हरायटी आणि क्वालिटीमध्ये. आम्ही पेणमधून निघालो आहोत. ईश्वरी आता नाश्ता करत आहे, मिसळपाव खात आहे. आता आम्ही पेणमधून निघालेलो आहोत. आमच्या घरात लग्न आहे, साड्यांची खरेदी करण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी निघालो आहोत तुम्हाला तो ठिकाण मी लवकरच दाखवतो आहे. तुम्ही गेस करा हा ठिकाण कुठे आहे तो. तर चला आता आपण पनवेल स्टेशनपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पनवेलमधून आता आपण त्या ठिकाणापर्यंत जात आहोत. तिथं मिळतात सगळ्यात स्वस्त साड्या, जास्त व्हरायटी आणि क्वालिटीमध्ये. जाऊ चला आपण लवकरच तिथपर्यंत पोचूया. आता आम्ही पनवेलमधून हार्बर लाईन साईडनी ट्रेन पकडलेली आहे आणि कुर्ल्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. कुर्ल्यावरून आम्ही त्या ठिकाणावरती पोहोचणार आहोत. चला बघूया. ईश्वरी इथं बघत आहे ट्रेन कशी जात आहे. गेली काय ट्रेन. ईश्वरी पूर्ण नजारा बघत आहे ट्रेनचा. आता आम्ही पनवेलमधून ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि कुर्ल्यापर्यंत आम्ही उतरणार आहोत आणि कुर्ल्यावरून जिथं जाणार आहोत तो तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे. कुर्ला हार्बर लाईनमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण ॲड्रेस देईन, नक्की इथं विजिट द्या. मला आवडली साड्या. चला तर तुम्हाला आम्ही तिथं पोचल्यानंतरचा सीन दाखवतो. इथं खूप सारी दुकानं आहेत साड्यांची. त्यातला एक मी दुकान चॉईस केलेला आहे शुभ लाभ म्हणून. हा एरिया तुम्हाला ओळखीचा असेल तर नक्की कमेंट करा कोणता एरिया आहे म्हणून. लवकरच शेवटी मी तुम्हाला ॲड्रेस सांगूनच जाईन, काय टेन्शन घेऊ नका. पण इथं तुम्ही बघू शकता खूप सारी दुकानं आहेत. त्यातला एक दुकान शुभ लाभ. आता आम्ही या दुकानामध्ये आलेलो आहोत. घरातील लग्नाचा सीझन आहे आमच्या आणि त्यामुळं आम्ही इथं साडी घेण्यासाठी आलेलो. हा स्पेशल माझा व्हिडिओ लेडीज लोकांसाठी असेल, कारण की आता इथं आलेलोच आहोत तर एक ब्लॉग बनवूनच जातो आहे. तर चला आता सुरुवात करूया. तुम्हाला आम्ही दाखवतो काय व्हरायटीज आहेत, काय क्वालिटीज आहेत, काय डिझाईन आहेत साड्यांचे, ते बघूनच जा. जेंट्स लोक थोडंसं नाराज व्हा, साड्यांचाच टाईम आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा पसंत आले तर तुमच्या घरच्यांना गिफ्ट देऊ शकता. माझा आवाज जरासा बसलेला आहे, थोडा ॲडजस्ट करून घ्या. आता चला सगळ्यांनी. बनारसीची हल्ली खूप चालले ना, ब्लाऊज पीस आहे त्यामुळे काय साडी मोठी राहते. नऊवारीमध्ये साडी कमी येते. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. वेगवेगळ्या कलरची रेनकोट याची पिकॉक पैठणीची काठ आहे, मोरवली. पण रंग ह्याच्यात सेल्फ असेल साधारण असं. म्हणजे मला बॅक साईडला आहे पण काढतं साडी मोठी जाते, म्हणजे 12 वारून जाते. 10 वारी पण काढलं तर मग 10 वारी. तर खूप साऱ्या साड्या आहेत. तुम्हाला तो काय बोलतो ऐकायचं असेल तर तुम्ही हेडफोन यूज करा, कारण की त्याच्यात मी माईक दिला नव्हता आणि माईक यूज पण केला नव्हता व्हिडिओ शूट करताना. तर इथं खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. साड्या इथं घेतलेल्या आहेत. कोणत्या घेतलेल्या आहेत तुम्हाला मी लास्टला दाखवीनच. आता जरा आम्ही साड्या घेतलेल्या इथून. त्याच साड्या जरा तुम्ही पेनमध्ये घ्यायला गेलात तर कमसे कम तुम्हाला त्या साड्या 5-6 हजारापर्यंत पडतील. एक साडी 5-6 हजार किमतीला पडून जाईल. बस्ता भरायला भरपूर थोडासा लागतो डिफरन्स आहे. बस्त्याला खूप गर्दी असते. की त्याच्यातली मीनाकारी आहे. एक 2 3 4 5 6 7 8 कलर आहेत. म्हणजे डबल पिंक आहे. 7 कलरची रेंज आहे. आमच्यासाठी 2च आहेत, 3.
पूर्ण तो बनलाच एक आहे ऍक्च्युली. नाही पण हे कलर हा ट्रेंडलाच आहे सध्या. आणि शेड ऍक्च्युली ती गोल्ड आहे ना, ते पॉलिश मध्ये होतं. जरी जरी कशी थोडीशी हे झालेली आहे ना, ती रोल मध्ये कम्प्लीट होऊन जाते. आणि ते कॉम्बिनेशन पण सुंदर आहे, मस्त एकदम कॉम्बिनेशन. हा पण सुंदर आहे ना, हा पण सुंदर आहे. दोन्ही मध्ये कुठलाही तुम्ही घेऊ शकता. तो मस्त आहे. शिवणार आहे की नेसणार आहे? नाही नेसणार आहे आता मग चांगली पॉलिश आणि बिल्डिंग करून देईल. आत्ता लगेच लगेच नाही, तुला वेळ लागेल. कुठं राहिले? मग कुरिअर करा. मी तेच म्हणलो, जर तुम्हाला नाहीच जमलं, नाही जमलं तर कुरिअर करू. WhatsApp नंबर देईल ना मी तुम्हाला माझा दुकानाचा, त्याच्यावरती ऍड्रेस कुरिअर करा. मग मी सॉरी ऍड्रेस पाठवा, मी कुरिअर करून देईल. अच्छा, कुरिअर पण आपल्याकडनं होतं ना? नाही, कुरिअरला पे करावं लागतं. आणि हे मला वाटतं KG पर्यंत बसतं एक साडी. जास्त वेट नाही हिचं बसणार. ब्लाऊज निघेल एक साधारण 600-700 ग्रॅम बसलं ना तर KGच्या आतमध्ये बसेल, त्याच्यावरती जाणार नाही. 50-60 रुपये जाईल. 60-70 रुपये जातात. काय असेल ते मी म्हणजे नंतर तुम्ही कुरिअर पण करून देता ना? म्हणजे हा, मी कुरिअर करतो. आता पालघरला ते आले ना, त्यांनी माझ्याकडे 5-7 साड्या घेतल्या. ते म्हणले मला काही जमणार नाही यायला, मग तुम्ही कुरिअर करा, आमच्या कुरिअर येतं घरी. रिपीट यायला जमत नाही ना लांब, म्हणजे धागे दोले येणार आहेत ते पण जमलंच यायला तुम्ही त्या दिवशी रेडी ठेवील. आणि नाही जमलं, तुम्हाला जमत असेल की बाबा काय काम निघालं तर कधी घालायचे? आम्ही आलेलो आहोत, आता तुम्हाला सांगतोच, मुंबईमधल्या दादरमध्ये आलेलो आहोत आणि हिंदमाता मार्केटमध्ये आलेलो आहोत, साडी मार्केटमध्ये. इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा साड्या आहेत. आणि या दुकानाचं नाव आहे शुभ लाभ म्हणून. तुम्ही इथं नक्की व्हिजिट द्या, तुम्हाला खरंच आवडेल. इथं तुम्ही ज्या साड्या बघता त्या पेंटमध्ये सहजासहजी बघायला मिळणार नाहीत आपल्याला, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि आता आपण अजून साड्या बघूया. आता एक नेक्स्ट लेवल साडी बघूया. आता आपण पण तुम्हाला रंगांचा ऑप्शन देतो. हो, वरातीसाठी साडी पाहिजे आम्हाला. एकदम नवीन कॉम्बिनेशन, नवीन कलर येतील. ही थोडी रेंज वाढते. काठापदरामध्ये जशी 90 बघितली ना, त्याच लुकमध्ये ही काठापदरामध्ये थोडीशी ट्रेडिशनल आहे पण छान दिसते. ओकेजनला घालायला मस्त वाटतं. ही साऊथ सिल्कमध्ये अलियास साऊथ सिल्क चाललंय. हां, मस्त वाटतात हे कसेही घाला, गोरे सावळे असू द्या, मस्त वाटतात. लुकलाही भारी वाटतो. हलकी फुलकी नेसायला पण छान. वेटेड नाही. ही एक पॅटर्न मस्त आहे सिल्कमध्ये. मस्त आयटम आहे, सर्व हिट आयटम आहे. होंडी भी आओ 6-5 लाख रुपये जो थे ना, तो ओडा भी हो ना, टोटल लाख रुपया थे में तो 60 खंड मुझा जो इथे ना हो ना, तर ही मडे ना ध्यान देता. इथं तुम्ही ज्या साड्या बघताय त्या आपल्याला आपल्या पेंटमधल्या दुकानामध्ये सहजासहजी बघायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे नक्की व्हिजिट द्याल तेव्हा तुम्हाला इथं खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथं बघायला मिळतील. खरंच आवडणाऱ्या सारख्या साड्या आहेत, इथं तुम्ही नक्की या. ही पण फायद्यात आहे. आता हिच्यात पण मी रेल टाकलेली आहे. ते ह्याला डोबा नको ठेव. सिल्वर म्हणजे सिल्वर कॉपर तर तुम्ही घातलीच असाल दोन्ही पद्धतीची. ही थोडी वेगळ्या पद्धती आहे, त्याच्यामध्ये छान वाटेल. रंगांचं ऑप्शन आहे, मस्त आयटम आहे. एकदम अंगाला चापून चुपून बसेल, मऊ आहे सूत. आणि पिकअप पुट्टी याच्यामध्ये, काठ पण सुंदर आहे. ही आपण स्वतः बनवून घेतलेली आहे. म्हणजे ही पहिले रिअलमध्ये आली होती ना तेव्हा थोडी महाग होती. तिची रेंज निघाली होती 11-12 हजाराच्या वरती. आपण कमीमध्ये सेट केली. ही पेस्टल पैठणी बोलतात ना, ती पैठणी. सर्व आईस्क्रीम कलर येतील. कलर बघाल ना तुम्ही म्हणाल की मस्त आहे, ते छान आहे, काहीतरी वेगळं लुक आहे. आता हा पण कलर बघा, पहिल्यांदाच आला याच्यामध्ये. असा कलर सहसा येत नाही पैठण्यांमध्ये. चिंतामणी आपला येतो ना, तो येतो. हा कलर रेअरली. आणि पदर पण बघा, मोराची बुट्टी आणि पदराला जे 5 पल्लू येतात ना रिअलमध्ये, ती डिझाईन आहे. हा एक कलर बघा, एकदम युनिक कलर आहे. हा त्या खालच्याचा कलर, हा पिकॉप बुट्टीचा आणि तो छोट्या बुट्टीचा. एखादी ही साडी नेसली ना एवढी सुंदर वाटते ना, खूप क्लास वाटते. डायमंड हलके से मस्त वाटेल. ही 3200 पण 3200, 3300, 3500 असे रेंज मध्ये येतील. फोटो काढ ना. देवा करो नितिन काल खबर है तू मुझे बता दे काल रे पहला करे बाकी करा
नाही बघू. मी यूट्यूबवाले आले तर आमच्या पेनवाल्यांना 10% डिस्काउंट हा. जे पण युट्यूबला बघून येतं रील दाखवणार त्यांना 10% आम्ही देणारच आहे. हा. नऊवारीमध्ये आमच्या इथे एवढं कॉम्बिनेशन पण नाही बघायला भेटत. नॉर्मल तो येलो पिंक, येलो ग्रीन असेच कलर. माझ्याकडे नऊवारीचे मी जेवढे म्हणजे दाखवले असतील रीलमध्ये त्यापेक्षा माल आहे ना डेली विकला जातो आणि daily घेतात. रोज पार्सल खोलतो मी. आता हे काल रात्री पार्सल खोललं, लेट झालं म्हणून तसंच ठेवलं. बोला सकाळी येऊन लेबलिंग करतील बॉस, ठेवून दिला. आपण टोटल नवीन आला देणे घेण्यापासून माल daily तुमचा ॲड्रेस काय इकडं? जय हिंद काय? आपला ॲड्रेस आहे शुभलाभ साडी, हां दादासाहेब फाळके रोड, हां मुंबई ईस्ट, हां. दादर ईस्ट, कैलास लशीच्या समोर सगळं चालत आहे. तुमचं कार्ड असेल ना? कार्ड आहे माझं. कार्डाचा पण फोटो टाकून देतो. बघायला हे अशा याला भारी पार्टी बिर्टीला. वेअरला occasionला. आणि ह्याचा सुरुवात रेंज आपल्याकडे 800 रुपयापासून स्टार्ट. कोणाला कमी मध्ये हवे तरी पण भेटून जाईल. लग्नाचे बस्ते वगैरे येतात ते कसे ब्रायडलला. माझ्या चनिया चोलीचं पण सेक्शन आहे माझं स्पेशल घागऱ्याचं. ए इशू नंतर असं बंद आहे. आमच्या पेन साईडला एवढे दुकानं नाही, म्हणजे व्हरायटीज नाही तशा. त्याच्यामुळे पेनच्या पब्लिकला जर असं समजलं इकडे येऊन जाते. मग इकडे आणि ही लाईन मी इथे दादर येते ना एवढे वर्ष, मला कबूतरखान्याची साईड माहिती आहे. इकडची साईड माहितीच नाही. ईस्ट साईड ही कधी मी इकडे आलो आणि एवढी दुकानं मी पहिल्यांदाच बघितली. तुम्ही जॉबला आहे वेस्टला? नाही कधीतरी असं आलो ना कधी. हा मार्केट वगैरे जास्त जातात तिकडे वेस्टला. आणखी ते बुक मार्केट आहे ना तिकडे. आम्ही डिप्लोमा हां मेन सर्व आपलं त्या साईडला. कारण की डिप्लोमाच्या टायमाला आम्ही दोन्हींचे ब्लाऊज काढून द्या. डिप्लोमाच्या टायमाला मी पुस्तक घ्यायला त्या साईडला जायचो ना. बुक्स नाही भेटले ना की आम्ही पण तिथेच जायचो. तिथे बुक भेटतात. सर्व प्रकारचे बुक्स भेटतात तिथे. तर आम्ही दस्ता दुसरीकडून भरलेला होता उरणमधून, तुम्हाला माहितीच आहे. पण आम्हाला या घरात काही साड्या एक्स्ट्रा घ्यायच्या होत्या, त्यासाठी आम्ही मुंबई दादरमध्ये आलेलो. मुंबई दादरमध्ये हिंदमाता मध्ये हा दुकान आहे. तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस प्रॉपरली मी दाखवतो आहे आता. हा इथला ॲड्रेस आहे. तुम्ही हा गुगल मॅपवर टाका आणि इथं येऊ शकता, पोहोचू शकता. इथं तुम्ही बघू शकता किती दुकानांची रांग आहे आणि इथं खूप सारी दुकानं आहेत. जवळजवळ 70-80 दुकानं होतील या एकाच लाईनमध्ये. तुम्हाला इथले आवडतील. जो दुकानात आपण गेलेलो त्याला आता माझ्यासाठी एक मी ब्लेझर घेतो आहे. तर आता इथं मुंबईमध्ये आलेलोच होतं, एक ब्लेझर घेऊनच जातो इकडनं. तर इथनं आता ब्लेझर घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो दादरचा हा मार्केट आहे आणि वर्षानुवर्ष हा मार्केट चालत आलेला आहे. आणि स्पेशली तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो या मार्केटचा. इथे फुल मार्केटसुद्धा आहे आणि फुल मार्केटच्या वरच्या ब्रिजवर आम्ही आहोत आणि इथला हा सुंदर असा व्ह्यू जो जुन्या आठवणींना कायम तुम्हाला उजाळा देईल अशा हा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही. तर चला आता आपण दादरमध्ये काही खरेदी वगैरे केले. मला तर कंटाळा आलेला आहे, पण चला आता आपण निघूया इथून. बस झाला.